त्यामध्ये काल एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. किती आरोपी अटकेत आहेत आणि काय काय गुन्हे दाखल करण्यात आले? काल रामणांच्या हद्दीमध्ये भैया पाटील वय 41 ह्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येच्या याच्यावरून त्याचा भाऊ भरत रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून रामण पोलीस स्टेशन येथे CR नंबर 238/25 BNS कलम 108 351 35 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार सचिन दादाराव अडकमोर, त्यानंतर मीनाक्षी जैन, आणि सुजाता ठाकूर यांची नावं घेतलेली होती. आता सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सचिन अडकमोर, मीनाक्षी जैन आणि ज्या कोल्हापूरचे 2 आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पासू गंगाधरे यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि 4 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सर, आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा त्या संदर्भात. त्याच अनुषंगाने या मैताची जी मुलगी मिसिंग झाली होती, मिसिंगच्या तपासादरम्यान यातील आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पासू गंगाधरे हे आले होते आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली आहे की ही मुलगी आणि तिच्यासोबत इतर काही महिला यांनी येऊन त्याची लग्नासाठी फसवणूक केली आहे. म्हणून रामणानगर पोलीस स्टेशन येथे 238/2025 239/2025 BNS कलम 318(4)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर, धनश्री असे एकूण 5 जणांविरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, याच्यातून अटक ह्या गुन्ह्यामध्ये सध्या तपास सुरू आहे. पहिल्या गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत ते देखील या गुन्ह्यामध्ये आहेत. सध्या त्या गुन्ह्यात अटक आहे. त्यांची त्यातल्या गुन्ह्यातली तपास संपल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात येईल. सर, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता? सध्या गुन्हे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, प्राथमिक याच्यात आहे. अजून तपासामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सर, नेमकं हे रॅकेट काय आहे आणि कोल्हापूर आणि जळगावचं कनेक्शन कसं आहे? इथं काही महिलांनी कोल्हापूर येथे जे इसम होते त्यांना मुलगी हवी होती लग्नासाठी, लग्न जमत नव्हते, तर त्यांच्या काही नातेवाईकांमार्फत जळगाव येथे संपर्क केल्यानंतर इथून मुलगी आमच्याकडे आहे, ती मुलगी जर आपल्याला पाहिजे असेल तर काही पैसे किंवा सोनं लागेल. त्याच्यानुसार मग त्यांचं लग्न झालं, पैसे देण्यात आले आणि सोनं देण्यात आलं. त्याच्यातून त्यांची फसवणूक झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला. त्यातील ज्या महिला आणि ज्यांची फसवणूक झाली असे सगळे ट्रेस झालेले आहेत. महिलांना देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात आले. सर, जी मुलगी आहे तिची आई पण या रॅकेटमध्ये सामील आहे का? ज्या महिलांकडे अटक करण्यात आली त्यांच्याकडे तपासणी केला असता सदरची मुलगी आहे तिच्या आईला देखील हा प्रकार सुरुवातीपासून माहीत होता. ती देखील याच्यामध्ये सहभागी आहे असं आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होतं. सर, म्हणजे मुलगी जी आहे ही आई अल्पवयीन होती काही मुलगी त्यावेळेस विवाह झालेला होता? तो तपास सुरू आहे. सध्या आपल्याकडे ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला ती मुलगी 18 वर्षाची पूर्ण आहे. सर, जे मनीषा जैन आहे त्यांची तेवढी अजून त्यांची पार्श्वभूमी काय आहे? त्यांनी अजून काही असं केलेले आहेत का? मनीषा जैनचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तिच्यावर देखील या अगोदर गुन्हे दाखल असल्याचं प्रथम निदर्शनास येत आहे. तपासामध्ये त्या गोष्टी निष्पन्न सांग ना, पैशांच्या लालच्यामध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न अनेक ठिकाणी लावून देण्याची देखील माहिती येते जामनेर किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी. सध्या गुन्हा दाखल आहे. तपास प्राथमिक याच्यामध्ये आहे. अजून काही त्याच्यात निष्कर्ष किंवा तपासात निष्पन्न झालं तर पुढील इन्क्वायरीमध्ये त्या गोष्टी निष्पन्न होतील आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल. सर, पीडित मुलगी जी आहे तिच्या वडिलांनी देखील सुसाईड केलेलं आहे प्रकरण ज्यावेळेस माहिती पडलं अशी माहिती. पीडिताचे जे वडील आहेत त्यांनी देखील हँगिंग केलं. त्यांच्या हँगिंगवरूनच पहिला गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा दाखल आहे आणि त्याच्याच चौकशीमध्ये अजून हे तक्रारदार यांनी आमच्यासोबत लग्नाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. ही जी जळगावची टोळी आहे ज्यांनी लग्न लावलं कोल्हापूरची, त्यांनी आणखी इतर जिल्ह्यांमध्ये कुठे लग्न लावलेलं आहे का? प्राथमिक तपासामध्ये आम्हाला ते समोर येत आहे की त्यांनी अजूनही या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, त्या प्रकारचे केले आहेत. कुठे अजून तपासामध्ये निष्पन्न जसे होतील, जसे तक्रारदार येतील त्याच्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत.